भारतामध्ये 80 रुपयाची वस्तू युरोपमध्ये 4,500 रुपयापर्यंत विकली जाते. थांबा, तुम्हाला इथे बिझनेसचा असा लेसन मिळणार आहे जो तुमच्या पूर्ण थिंकिंगला बदलू शकतो. प्रोडक्ट तोच, क्वालिटी जवळपास तीच, पण प्राइस मध्ये एवढा फरक का? एक्झाम्पल बघा, भारतामध्ये मिळणारी साधी टूथपेस्ट 150 रुपयाची, युरोपमध्ये तीच कॅटेगरी 2,000 रुपयापर्यंत विकली जाते. मखाना भारतामध्ये 300 रुपयाचा आणि युएस मध्ये प्रीमियम पोझिशनिंग करून 2,000 रुपयापर्यंत विकला जातो. आता गंमत बघा, भारतामध्ये 80 रुपयामध्ये मिळणारी रुद्राक्षमाळ किंवा मेडिटेशन रिलेटेड कोणतीही वस्तू युरोपमध्ये हँडमेडेड मेडिटेशन रोप म्हणून प्रीमियम प्राइसला विकली जाते. प्रोडक्ट बदलला नाही, पण त्याची स्टोरी बदलली. आणि इथेच ग्रोईंग बिझनेसेसने लेसन घ्यायचा आहे. आपण अनेकदा म्हणतो प्रोडक्ट चांगला आहे पण कस्टमर पैसे देत नाही. कदाचित प्रॉब्लेम प्रोडक्ट मध्ये नसू शकतो, प्रॉब्लेम तुमच्या पोझिशनिंग मध्ये असू शकतो. कस्टमरला फक्त प्रोडक्ट विकू नका, त्याला सांगा हे प्रोडक्ट कोणासाठी आहे, याची स्टोरी काय आहे, यातून त्याला काय एक्सपिरियन्स मिळणार आहे आणि तुमचं प्रोडक्ट बाकीच्यांपेक्षा का वेगळं आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त फॅन्सी नाव देऊन 100ची वस्तू 5,000ला विकता येत नाही. क्वालिटी, पॅकेजिंग, ब्रँडिंग, ट्रस्ट, कस्टमर एक्सपिरियन्स आणि जेन्युइन व्हॅल्यू हे सगळं मिळून प्रीमियम पोझिशनिंग तयार होते. म्हणून पुढच्या वेळेस तुम्हाला वाटलं तुमचं प्रोडक्ट विकलं जात नाही, प्रोडक्ट बदलण्याआधी एकदा त्याची पोझिशनिंग बदला. कारण लोक नेहमी प्रोडक्टची किंमत देत नाहीत, ते त्या प्रोडक्टला दिलेल्या व्हॅल्यूची किंमत देतात. तुमच्या बिझनेसमध्ये प्रोडक्ट तेच ठेवून पोझिशनिंग कशी बदलता येईल याचा विचार करा आणि अशाच कंटेंटसाठी फॉलो करा.